काय सांगाल? सर्वप्रथम मी सांगतो, भिक्षूला दाढी मिशी बघून लोक टीका करायला लागतील की असे कसे बनते. तर आपणाला 1 फेब्रुवारी पासून आपलं वसतिगृह सील केलं, आंदोलन सत्याग्रह स्थळावरचा टेंट जप्त केला आणि एका चिवरावर मला ठेवलं आहे. रस्त्यावर पेपर अंथरून मी झोपत आहे आणि 24 फेब्रुवारी पासून माझी आंघोळ बंद केली. त्यामुळे 24 फेब्रुवारी पासून मी आंघोळ केली नाही, चिवर धुतलं नाही आणि दाढी कठीण केस काढू शकलो नाही. आता आपले जे मागण्या आहेत, 3 मागण्या. वसतिगृहा संदर्भात 1, दुसरी पाली विभागाला अनुदानित करावं आणि तिसरं पाली विभागाला स्वतंत्र पाली भवन बनावं. तर आपल्या मागण्यांचा काही विचार होत नाही. उलट भंतेजींनाच विद्यापीठाबाहेर कसं पाठवता येईल याच प्रयत्नामध्ये ते आहेत आणि त्यांनी पीएचडीतून टर्मिनेट करून, वसतिगृह सील करून, सत्याग्रह स्थळ जप्त करून ते यशस्वी होत आहेत. भंतेजी, तुम्ही जसं म्हणालात की गेल्या 2-3 महिन्यापासून 24 फेब्रुवारीपासून तुम्हाला आंघोळ नाही करू दिली आहे. तुम्ही रस्त्यावर पेपर टाकून झोपत आहात आणि आपल्या समाजाच्या लोकांचं तुम्हाला कशा पद्धतीने त्यांचा पाठिंबा मिळत आहे. आज आतापर्यंत तुम्हाला बरेच पाहुणे मंडळी आहे तुम्हाला भेटायसाठी आले, पण काही कारणाग्रस्त तुम्हाला त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही. त्यामुळे सगळे जे तुमच्या सोबत आहेत ते सर्व तुम्हाला बाहेरूनच भेटून जात आहे. तर ते सर्वांचं यावर मत काय आणि तुम्हाला लोकांचा पाठिंबा कसा आहे? खरं म्हणजे सत्याग्रहाच्या सुरुवातीपासून प्रामाणिक उपासक आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत आणि ते आपापल्या परीने परिश्रम घेतच आहेत. पण उपासकांना विद्यापीठाने 1 फेब्रुवारी पासून आतमध्ये येण्यास बंदी घातली आहे. माझा प्रश्न आहे, ही पब्लिक युनिव्हर्सिटी आहे, इथे तुम्ही फक्त सुरक्षेची काळजी घ्या, ओळख पटवा, त्यांची तपासणी करा. पण जर कुणी आतमध्ये आहे त्याला भेटायला तुम्ही टाळू कसं शकता, नकार कसा देऊ शकता, अडवू कसं शकता? तर इथल्या VCPVC रजिस्ट्रार आणि सिक्युरिटी खरात बाळासाहेब सिक्युरिटी ऑफिसर यांनी ते स्वतःची वैयक्तिक मालमत्ता केली आहे.